महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय वार्षिक क्रेडिट पॅन कार्यशाळा हिंगोली येथे उत्साहात पार पडली। यावेळी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी स्वयंसहाय्यता बचत गट आणि वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी तब्बल 25 कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं। महिलांनी आर्थिक स्वावलंबनासाठी उद्योजकतेकडे वळावं असं आवाहन देखील यावेळी मान्यवरांनी केलं। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पक्षांतराच्या चर्चादरम्यान त्यांचे पुत्र कृष्णा पाटील यांच्याबाबत देखील विविध तर्कवितर्क लावले जात होते। मात्र कृष्णा पाटील यांनी अधिकृत व्हिडिओ जारी करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक आहे आणि राहणार असं स्पष्टपणे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेतील आर्थिक अनियमितपणा आणि नियमबाह्य कर्ज वाटप प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांच्या पथकानं पतसंस्थेतील सुमारे 450 कर्ज प्रस्तावांसह महत्त्वाची कागदपत्र जप्त केली आहेत। या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर सेनगाव येथे ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला। यावेळी आष्टीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं, तसंच घोषणाबाजी करून संतापही व्यक्त करण्यात आला। परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आमदार तानाजीराव मुटकुळे आणि सौ राजामती मुटकुळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी उपस्थिती लावली। शेतकरी आणि सभासदांच्या हितासाठी काम करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला। मनरेगा योजनेतील कथित आर्थिक अपहार प्रकरणात दोषी ठरलेल्या जिल्हा परिषद अभियंत्यावर अद्याप कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या संदर्भात परमेश्वर नागरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत 22 जून पर्यंत निलंबनाची कार्यवाही न झाल्यास 23 जून रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रुक आणि कृष्णापूर येथील शेतकऱ्यांनी खरडणी अनुदान वाटपात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलाय। पात्र शेतकऱ्यांना वंचित ठेवून अपात्र लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। हिंगोलीचे माजी खासदार शिवाजीराव माने यांनी फेसबुक पोस्टद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा सुरू झाली आहे। मी शेतकऱ्यांचा मुलगा म्हणता मग दुसऱ्यांचे का घेता, अशा आशयाच्या पोस्टमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। हट्टा पोलीस ठाण्यातून बदली होऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी सेनगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलाय। त्यांच्या मागील कार्यकाळाबाबत विविध चर्चा सुरू असताना आता सेनगावमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ते कोणती भूमिका बजावतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। हिंगोलीतील काही प्रसिद्ध खिचडी आणि भजे विक्री केंद्रामध्ये अनेक दिवस जुने तेल वापरलं जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। अन्न व औषध प्रशासनानं याची तपासणी करून कारवाई करावी अशी मागणी देखील दबक्या आवाजात आता नागरिकांमधून होतीये। या होत्या आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या बातम्या। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी बातम्यांसाठी पाहत रहा प्रवाह नेटवर्क, आवाज हिंगोलीचा।